पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील दुर्घटना प्रकरणी या दुर्घटनेत एकूण 9 कामगारांचा मृत्यू झालाय। दुर्घटनेच्या शोध कार्याला तब्बल 81 तासानंतर विराम देण्यात आलाय। मोशी इमारत दुर्घटनेच्या शोध कार्याला तब्बल 81 तास लागले। बुधवारी दुपारी 2 वाजता सुरू झालेलं शोधकार्य शनिवारी मध्यरात्री 1 वाजता संपले। या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झालाय। सुदैवाने यामध्ये 14 कामगार बचावले। इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला असताना पहिला आणि दुसरा मजला कसा काय उभारला, तो कोणाच्या परवानगीने वापरण्यात आला, पर्यावरण विभागाचे ते अधिकारी की संबंधित कंत्राटदार, दोष नेमका कोणाचा? कचऱ्याचे ढीग एकावर एक रचत त्याचा डोंगर झाला, त्याकडे पालिकेच्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, अशा सर्वांवर कारवाई अपेक्षित आहे। पण चौकशी समितीला कोणाला दोषी धरलं जाणार की केवळ चौकशीचा फार्स केला जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं। दुर्घटनेत एकूण 9 कामगारांचा मृत्यू झालाय। तब्बल 81 तासांनंतर अखेर शोधकार्याला विराम देण्यात आलेला आहे। अतिशय धक्कादायक अशी घटना होती। याला नेमका जबाबदार कोण, या संदर्भातला सवाल आता उपस्थित होतोय। कारण अतिशय धक्कादायक अशी घटना घडली होती। पर्यावरण विभागाचे ते अधिकारी की संबंधित कंत्राटदार, दोष नेमका कोणाचा, कोणाच्या परवानगीने तो वापरण्यात आला, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत डुंबरे आपल्या सोबत जोडले। सुशांत, धक्कादायक घटना आहे, कारण तब्बल 81 तास हे शोधकार्य सुरू होतं आणि 81 तासानंतर अखेर शोधकार्याला विराम देण्यात आला। काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच कारण आपण पाहिलं तर 8 तारखेला दुपारी 1:30 ते 2च्या सुमारास ही घटना घडली होती आणि त्यामध्ये 23 कामगार अडकल्याची शक्यता महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केली होती। त्यामधले 14 जण जे आहेत ते सुखरूप प्रशासनाच्या बचाव कार्याने बाहेर काढले आणि उर्वरित जे लोक आहेत ते आतमध्ये अडकल्याची माहिती मिळाली। 9 तारखेला एका व्यक्तीचा मृतदेह त्या मलब्यामधून काढण्यात आला आणि त्यानंतर अजून 8 जण या बिल्डिंग मध्ये अडकल्याची शक्यता महानगरपालिकेने व्यक्त केली होती। काल रात्री 1 वाजेपर्यंत हे बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू होतं आणि काल संध्याकाळपर्यंत 7 जणांचा मृतदेह त्या मलब्याखालून काढण्यात आला होता आणि एक व्यक्तीचा जो तो शोध आहे तो लागत नव्हता। त्याच्यासाठी बचाव कार्य पथक हे शोध कार्य सुरू करत होतो आणि रात्री 1 वाजता त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आणि हे तब्बल 81 तास हे सर्व जे आहे बचाव कार्य सुरू राहिलं। लवकर होणं हे अपेक्षित होतं, परंतु जवानांना त्या तळमजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याची माहिती मिळत होती आणि त्यानंतर हे अनेक बचाव कार्य असेल किंवा अनेक जेसीबी पोकलँड लावून हे सर्व रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू होतं। लवकर होणं अपेक्षित होतं, परंतु 4 दिवस लागले असंच म्हणावं लागेल, कारण की नातेवाईकांचा देखील आक्रोश त्या ठिकाणी पाहायला मिळत होता। त्यांच्या घरातली व्यक्ती त्या बिल्डिंग मध्ये अडकली होती आणि त्यांना त्या संदर्भात कोणतीही माहिती प्रशासनाकडनं दिली जात नव्हती। त्यामुळे अनेक त्या ठिकाणी नागरिक जे आहेत ते आक्रोश व्यक्त करत होते, परंतु प्रशासनाकडून देखील आता माहिती येत आहे की या संदर्भात जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती देखील कठोर कारवाई होणार आणि सखोल देखील चौकशी होणार। कारण की काल देखील आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी देखील नातेवाईकांशी संवाद साधला आणि त्या घटनास्थळावरती येऊन पाहणी केली। वेगवेगळ्या मागण्या त्या नागरिकांनी केलेल्या आहेत। जे जखमी आहेत त्यांच्या कुटुंबियांनी केले, ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबियांना देखील प्रशासन मदत करणार आहे। महानगरपालिकेकडून 10 लाख, राज्य सरकारकडून 5 लाख आणि जो ठेकेदार आहे त्याच्याकडून देखील 25 लाखाची मदत केली जाणार आहे आणि ज्या लोकांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांच्या सर्व शिक्षणाचा जो खर्च आहे ते कंपनी घेणार असल्याची देखील माहिती आता समोर येत आहे। नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।